आज आपण 2025 मधल्या Instagramच्या जागतिक वापरकर्त्यांच्या संख्येवर जरा सखोल चर्चा करणार आहोत. हो. आपल्याकडे हा एक स्रोत आहे, Instagramची जागतिक व्याप्ती 2025च्या आकडे. तर बघूया काय म्हणतोय हा स्रोत. नक्कीच. सुरुवातच एका मोठ्या आकड्याने होतीये. म्हणजे स्रोतानुसार जगभरात Instagramचे मासिक सक्रिय वापरकर्ते MAUs ज्याला म्हणतात, ते जवळपास 2 अब्ज आहेत. हे खरंच म्हणजे खूप जास्त आहे. हो, 2 अब्ज म्हणजे प्रचंड आकडा आहे हा. आपण जर विचार केला तर जगातल्या साधारणपणे काय म्हणतात त्याला, बऱ्यापैकी मोठ्या लोकसंख्येचा भाग Instagram वापरतोय. दर महिन्याला सक्रियपणे वापरतो. एक्झॅक्टली. हो, सक्रियपणे म्हणजे फक्त अकाउंट आहे असं नाहीये, तर ते लोक खरंच वापरतायत प्लॅटफॉर्म. पण यावरून त्याचा प्रभाव किती आहे, पोहोच किती आहे स्पष्ट होतं. बरोबर. आता या 2 अब्जपैकी म्हणजे जे सगळे वापरकर्ते आहेत, त्यात जाहिरातदारांसाठी पोहोचणाऱ्यांची संख्या किती दिली आहे? अच्छा. स्रोतात म्हटलंय की हा आकडा अंदाजे 1.74 अब्ज आहे. हा MAU पेक्षा थोडा कमी आहे. हो, बरोबर. 1.74 अब्ज म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या साधारण 21%. 21%. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर जगातला साधारण प्रत्येक 5वा माणूस. बापरे. आणि MAU आणि ह्या जाहिरात पोचणाऱ्या आकड्यात फरक असतोच थोडा. कारण अनेक असू शकतात, काही बिझनेस अकाउंट्स असतील, काही लोक कमी सक्रिय असतील. अच्छा. किंवा काही ठिकाणी जाहिराती दाखवल्या जात नसतील कदाचित. अगदी. तसंही असू शकतं. पण तरीही 1.74 अब्ज लोकांपर्यंत तुम्ही थेट जाहिरात पोहोचवू शकता. हे व्यवसायांसाठी फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे कोणतंही उत्पादन असो, सेवा असो किंवा अगदी कल्पना असो, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक जबरदस्त माध्यम आहे. बरोबर. पण याचा दुसरा पैलू पण आहे, म्हणजे फक्त व्यवसाय नाही. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एका व्यासपीठावर एकत्र येतात, बोलतात, तर त्याचा परिणाम संस्कृतीवर, सामाजिक मतांवर, माहिती कशी पसरते यावर, या सगळ्यावर होतो. प्रचंड परिणाम होतो. म्हणजे एखादी गोष्ट लगेच व्हायरल होते ती याचमुळे. अगदी. एखादी ट्रेंड असेल, एखादी बातमी असेल, ती जगभर किती वेगाने पसरू शकते. तर याचं सामर्थ्य पण आहे आणि जबाबदारी पण आहे. आणि हे 2025चे आकडे आहेत, म्हणजे हा प्रभाव अजून वाढतानाच दिसतोय. हो ना. स्रोतामध्ये असंही म्हटलंय की देशानुसार किंवा वयोगटानुसार सुद्धा आकडेवारी उपलब्ध आहे. आता आपल्याकडे ती डिटेल्स नाहीयेत, पण ती खूप महत्वाची आहे. हो. काय कळू शकतं त्यातून? अरे खूप काही. म्हणजे कुठल्या देशांमध्ये वाढ जास्त आहे, कुठल्या वयोगटात जास्त वापरकर्ते आहेत, म्हणजे अजूनही तरुणच जास्त आहेत की आता वयस्कर लोक पण येत आहेत. अच्छा. स्त्रिया पुरुषांचं प्रमाण काय आहे, या सगळ्या गोष्टींमधून फक्त संख्या नाही कळत, तर त्या प्लॅटफॉर्मचं स्वरूप कसं बदलतंय, त्याची भविष्यातली दिशा काय असू शकते हे समजतं. आणि जाहिरातदारांसाठी तर हे सोनं आहे मग. हो, तर त्यांना कळतं की नक्की कोणापर्यंत पोचायचं आहे. अचूक टार्गेटिंग करता येतं. म्हणजे हे केवळ आकडे नाहीत, त्यामागे एक पूर्ण सामाजिक आणि व्यावसायिक चित्र उभं राहतं. अगदी बरोबर. हे फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राहिलेलं नाहीये आता. ते एक जागतिक संवादाचं, संस्कृतीचं माध्यम बनले. 2 अब्ज लोक जोडलेले आहेत म्हणजे विचार करा. त्यांची आवडीनिवडी, त्यांची मतं, सगळं काही तिथे आहे. तर आजच्या चर्चेतून मुख्य काय लक्षात ठेवायचं, थोडक्यात सांगायचं तर 2025मध्ये Instagramचे जवळपास 2 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. आणि त्यापैकी सुमारे 1.74 अब्ज लोकांपर्यंत जाहिराती पोहोचवता येतात. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातली अंदाजे प्रत्येक 5वी व्यक्ती या प्लॅटफॉर्मवर आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव खूप मोठा आहे, माहितीवर, संस्कृतीवर, व्यवसायावर. बरोबर. आणि अजून खोलात जाऊन आकडेवारी बघितली तर अजून बारकावे कळू शकतील. नक्कीच. हे सगळं ऐकल्यावर एक वेगळाच विचार येतोय मनात. काय? की एवढं मोठं जाळं, अब्जावधी लोक एकमेकांशी जोडलेले आहेत, ह्याचे काही असे परिणाम असू शकतील का, जे आपल्याला लगेच दिसत नाहीत? अनपेक्षित परिणाम. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे जाहिराती आणि ट्रेंड्सच्या पलीकडे जाऊन समाजाची मानसिकता असेल किंवा अगदी आंतरराष्ट्रीय संबंध असतील, यावर याचा कसा परिणाम होत असेल, पुढे जाऊन काय होऊ शकतं? नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. एवढ्या मोठ्या स्केलवर कनेक्टिव्हिटी आल्यावर कोणती नवीन आव्हानं उभी राहतात, कोणत्या नवीन संधी निर्माण होतात, याचा विचार व्हायला हवा. बरोबर. याच विचारासोबत मग आजची चर्चा इथेच थांबूया. चालेल.